प्रियंका गांधी निवडणुकीच्या राजकारणात प्रियंका गांधी पहिल्यांदाच वायनाडमधून लोकसभा पोटनिवडणुकीत लढणार। वायनाडच्या राजीनाम्याने राहुल गांधींचा पलायनवाद समोर प्रियंकांमुळे काँग्रेसमध्ये दोन शक्तीस्थळ निर्माण होतील। भाजपची राहुल गांधी आणि प्रियंकांवर टीका। लोकसभा अध्यक्षपद भाजप स्वतःकडेच ठेवून उपसभापतीपद मित्रपक्षांना देणार। चंद्रबाबू नायडूंच्या भूमिकेकडे विरोधकांचं लक्ष। वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या 2 इमारतींचं काम 80% पूर्ण। डिसेंबरमध्ये 550 कुटुंबांना मिळणार नव्या घरांचा दावा। कोल्हापुरात उद्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चा करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस। रवींद्र वायकरांच्या विजयाला कोर्टात आव्हान देणार। मतमोजणीत फ्रॉड। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आरोप। भुजबळ मोदींकडे जातीय जनगणनेची करणार मागणी। SC ST सारखे ओबीसींना फंड देण्याची छगन भुजबळांची मागणी। विधानसभेच्या जागा वाटपावरून मवियात संघर्षाची शक्यता। काँग्रेसचा विधानसभेच्या 100 जागांवर दावा। ठाकरेंची शिवसेना पवारांच्या राष्ट्रवादीची रस्सीखेच। लोकसभेला जी गद्दारी झाली ती विधानसभेत नको। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रहार पाटलांचा काँग्रेसला इशारा। रोहित पवार आणि जयंत पाटलांमधील संघर्ष शिगेला। प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांनी काही सेलमध्ये काम केलं नसल्याचा रोहित पवारांचा आरोप। नारायण राणेंनी निवडणुकीत पैशांचा पाऊस पडल्याचा राऊतांचा आरोप। संजय राऊतांना कोर्टात खेचण्याची राणेंची तयारी। पुढच्या 3 तासात निम्म्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस। दडी मारलेला पाऊस धोधो कोसळण्याची शक्यता। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची उद्या महत्त्वाची बैठक। युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात होणार बैठक। अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी करणार चर्चा। अर्थसंकल्पापूर्वी 20 जून रोजी करणार चर्चा। राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपद नाकारल्यानंतर काँग्रेसमध्ये 3 नावांवर चर्चा। कुमारी शैलजा, गौरव गोगोई, मनीष तिवारींच्या नावाची चर्चा। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। भुजबळांकडून लक्ष्मण हाकेंच्या तब्येतीची विचारपूस। उद्या भुजबळ लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची घेणार भेट। प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीच्या अध्यक्षांसारखे वागतात। रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल। रामटेकमध्ये बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद। चुका विसरून नव्यानं कामाला लागण्याचे भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश। कोल्हापूर जिल्ह्यातील 19 जून पासून पोलीस भरती प्रक्रिया। पोलीस भरतीसाठी 11,445 उमेदवारांनी भरले अर्ज। रायगड पोलीस दलात 422 पदांसाठी भरती। 21 जून पासून सुरू होणार भरती प्रक्रिया। पोलीस क्रीडा संकुलात होणार शारीरिक क्षमता चाचणी। धाराशिव तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी। सारोळा शिवारातील शेतकऱ्यांना मात्र दिलासा। उत्तर सिक्कीममध्ये रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात। पावसामुळे रस्त्यांना मोठ्या प्रमाणात तडे। अडकलेल्या 50 पर्यटकांचा सुखरूप रेस्क्यू। नवी मुंबईत आठवड्यातून 3 दिवस पाणी कपात। मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावली। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।